मित्रांनो नमस्कार, गुड आफ्टरनून. आपण जेव्हा लॉंग राईड करतो सायकलिंगच्या खूप 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 लांब जातो 100, 200, 300 किलोमीटरच्या, तेव्हा आपल्याला आपलं लगेज नेण्यासाठी, साहित्य ठेवण्यासाठी किंवा जे काही साहित्य असतं ते वाहून नेण्यासाठी बॅग आवश्यक असते. आता माझ्याकडे ही पूर्वीची बॅग आहे. ह्याच्यामध्ये 2 कप्पे आहेत. त्याचा पण रिव्ह्यू मी एकदा केलेला होता. इथं मोबाईलसाठी आहे, इथे एक कप्पा आहे आणि इथे एक आहे. इथे डेकॅथलॉनवरून घेतलेला आहे, ट्यूब बॅग आहे. तर एवढ्यात भागत नाही, कारण BRMला वगैरे तुम्हाला साहित्य स्वतः जवळ असावं लागतं. तर मी एक इथे बसणारी बॅग डेकॅथलॉनवरून मागवले. त्याचा आज मी रिव्ह्यू करणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. कसं दिसतंय, कसं लावून होते हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू बसतात ते पण सांगणार आहे. ठीक आहे, वस्तू पाहूया. ही आहे डेकॅथलॉनची बॅग. ह्याच्यामध्ये भरपूर वस्तू मी मागवलेल्या होत्या. एक वस्तू तुम्हाला मी दाखवतो. तर ती बॅग पहिल्यांदा आपण बाहेर काढूया. मस्तच ही आहे बॅग. जरा बाकीच्या वस्तू नंतर आपण दाखवतो. आत भरपूर वस्तू आहेत बघा. अष्टक वगैरे आहे, इथे आहे, भरपूर मागवलं आहे. ही बॅग आपली छोटीशी दिसताना अगदी कॉम्पॅक्ट दिसते, पण कामाचे आहे. जरा हे थोडंसं बघून घ्या. किती रुपयाला वगैरे आहे. 1600 रुपये किंमत आहे. कितीला पडली मी तुम्हाला सांगतो नंतर. याची शिलाई बघा. सुरुवातीला पाठीमागून बघूया आपण. खालची बाजू आहे, शिलाई चांगली आहे. काय तर लिहिलं इथं. इथे कंपनीचा रॉक रायडर मॉडेल आहे. कॉम्पॅक्ट आहे, खूप छान आहे. मला ॲक्च्युली मोठी पाहिजे होती, पण ती काय चित्रात कळत नाही. डेकॅथलॉनवर जे इमेज असतात, साईज जरी वाचली तरी काही कळत नाही. आणि येताना ते खूपच छोटे येते, कधी मोठे येते. मी कधी पाठीमागं पण पाठवलेलं आहे. ह्या 2 क्लिप आहेत आणि इथे पण आहे. इथे एक आहे पट्टी. तुम्हाला दाखवतो नंतर मी कसं लावायचं असते ते. इथून ओढून घ्यायचं. इथे एक आहे आणि इथे एक आहे. इथे चेन आहे. ती आतला कप्पा बघूया आपण. हां, इथे एक छोटा कप्पा आहे आपला कॅडबरी वगैरे किंवा एखादं एनर्जेल वगैरे ठेवण्यासाठी वगैरे, इलेक्ट्रॉलची पुडी वगैरे, कॉफीची पुडी वगैरे किंवा चॉकलेट वगैरे ठेवण्यासाठी पुरेसं आहे. आणि इकडला कप्पा थोडासा मोठा दिसतो आहे. बघूया जरा थोडासा. हां, इकडला कप्पा मात्र मोठा आहे. जेवढी याची जाडी आहे तेवढा कप्पा आहे आणि पलीकडं छोटासा कप्पा आहे. हां, याच्यामध्ये बसतं आहे. ठीक आहे, खूप छान आहे. क्वालिटी चांगली आहे, लाईटवेट आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं साहित्य जरी बसलं, केळ वगैरे बसू शकतं. केळ किंवा सफरचंद वगैरे बसू शकतं आहे. किंवा जरी तुमच्याकडं काय साहित्य ठेवायचं असेल तरी पंक्चरचं किटचं काही गरज नाही, तिथे वेगळी आहे. हां, इथे पंप बसू शकतो. मला पंपचं नंतर मी दाखवणार आहे थोडंसं. इथे आहे, हा पंप आहे, बसतो इथे. एवढं जर अंतर बघितलं आपण तर बसतो आहे. थोडंसं मी प्रयत्न करतो. नंतर हे मी नंतर स्पेशल रिव्ह्यू करतो याचा. मी ठेवतो. आपण आता घालून बघूया तिथे कसं होतं ते. तर आधी बसते का बघूया. अरे वा, ओकेच. ओके पडलं. मित्रांनो, बसलं छान. अशा प्रकारे ही बॅग आहे, अशी दिसते. तर लांबून दिसते कशी बघा. इथे फिट केलं दिसते का तुम्हाला, पहा. आणि इथे तुम्हाला आता काही ठेवू शकता तुम्ही. वरून अशी दिसते. आणि वरून आपण जर सायकल जरी चालवायच्या वेळी आपल्या इथे काही मांडी थटण्याची काही शक्यता कमी आहे. इथे पण थटत नाही, म्हणजे इथे थटत नाही. इथून अशा प्रकारे दिसते. खूप छान आहे, मस्तच.
मित्रांनो ठीक आहे, तुम्हाला जर आवडली लाँग राईड करायची जर इच्छा असेल, सायकलिंगची जर आवड असेल तर निश्चितपणे ट्राय करू शकता. डेकॅथलॉनचं साहित्य खूपच छान आणि क्वालिटीचं असतं. जाहिरात नसून ही गरज आहे, हे लक्षात ठेवा. आणि या गरजेच्या वस्तू आपल्याकडे असल्याच पाहिजेत. तर इथे मी पंप ठेवू शकतो किंवा काही ठेवू शकतो. हाताने सहज मी इथे हाताने सहज चेन ओढायची आणि इथं आपण खाऊ शकतो, केळ वगैरे ठेवू शकतो. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.